नमस्कार सगळ्यांना. सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली आणि इथे मी नाश्ता बनवायला घेतला होता. त्यासाठी 2 चमचे तुपामध्ये 1 वाटी रवा इथे मी टाकला होता आणि त्याला छानपैकी पेशन्स ठेवून लाल असं भाजायचं होतं मला, कारण पांढरा शिरा थोडासा रवा कच्चा असतो त्यामुळे चांगला नाही लागत. थोडासा वेगळा शिरा बनवायचा होता आंब्याचा, कारण आंबे आल्यापासून पिल्लूचं चाललं होतं मम्मा मँगो शिरा बनव. त्यासाठी इथे मी असा छान पद्धतीने पेशन्स ठेवून हा रवा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. रव्यामध्ये थोडंसं पाणी गरम घातलं की तो छान होतो. त्यानंतर एका आंब्याचा पल्प काढला, तो याच्यामध्ये ॲड केला आणि त्याला छान पद्धतीने असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं त्या आंब्याच्या पल्पमध्येच रव्याला थोडं शिजू दिलं. नंतर थोडं 1 वाटी दूध घातलं आणि ते पण त्याच्यामध्ये मिक्स केलं. मग गरम केलेलं थोडंसं पाणी लागेल रव्याच्या याच्यानुसार तसं ॲड केलं. आता हा रवा जाडा होता त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालावं लागलं. बारीक रवा असेल तर पाणी थोडं कमी लागतं किंवा तुम्ही पूर्णपणे दूध पण वापरू शकता. नंतर त्याला छानपैकी असं थोडं शिजू दिलं आणि मग 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं होतं ते त्याच्यामध्ये घातलं. आता किसलेलं खोबरं घातल्यानंतर छानपैकी रवा हा मिक्स केला आणि त्याला झाकण ठेवून एक वाफ काढली होती. नंतर त्याच्यामध्ये साखर, वेलची पावडर मी इथे मिक्स केली होती. त्यानंतर छान असा शिरा इथे रेडी होता. पिल्लूला खायला दिला आणि तो तिला खूप आवडला, कारण की तिचे खूप दिवसाचं चाललं होतं मम्मा बनव. आता इथे नाश्ता केल्यानंतर आम्हाला जायचं होतं डीमार्टला, कारण घरातला बाजार संपला होता आणि त्यासाठी मी ह्यांच्या सुट्टीची भरपूर वाट बघत होते की कधी होणार. कारण घरात एकही वस्तू नसली ना की कुठलंही काही बनवायचं म्हटलं की प्रश्न पडतो. हे नाही आहे आणि खालच्या छोट्या मोठ्या दुकानातनं आणायचं म्हटलं की कळतही नाही किती आणावं आणि काय, त्यात महाग पण मिळतं. मग तिथनं घरी आलो, सामान ठेवलं. त्यानंतर थोडं दुपारी तयारी करून म्हटलं चला मूवी बघायला जाऊया. तर देऊळ 1-2 इथे बघायला जायचं होतं आम्हाला. ही मूर्ती बघा, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती महाराजांची. ती अशा पद्धतीने इथे दिसत होती आणि आम्ही मूवीला चाललो होतो. त्याच्यामध्ये आमचं माझी बहीण, माझी बहिणीची मुलगी वगैरे, तिचं चाललं होतं मावशी मला घे व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने पाठीमागून बघत होती. आणि माझ्या बहिणीचं होतं मला नको घेऊ, त्यामुळे तिला हाईड केलं. पिक्चर बघायला पोचलो आणि इथे असं प्रकारे वातावरण झालं होतं, पूर्ण आभाळ वगैरे आलं होतं. थोडासा मूवीला टाईम होता म्हणून यांची बच्चा पार्टीचे छान खेळणं चाललं होतं. म्हटलं आत गेल्यानंतर तुम्ही त्रास देणार, त्यापेक्षा बाहेरच खेळा. पण काय पाऊस चालू झाला त्यामुळे न्यावंच लागलं. नंतर गेल्यानंतर असा मूवी चालू झाला आणि अशा प्रकारे स्वामी प्रकट झाले तेव्हाची एक क्लिप मी शूट केली होती, ती इथे ॲड केली आहे. खरंच खूप सुंदर मूवी होता. तुम्ही पण एकदा नक्की जाऊन बघा. मग मूवी बघून झाल्यानंतर रात्री खूप उशीर झाला त्यामुळे वापस निघालो आणि येतानाच थोडंसं खाऊन आलो बाहेरून. घरी आल्यानंतर असा मँगो ज्यूस केला. ज्यूस म्हणण्यापेक्षा मँगो मस्तानी बनवली आणि तीच एन्जॉय केली, कारण कोणाला काही भूक नव्हती. आणि असंच मी एंड करते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.